नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी. तर आता चिकनच्या भाजीसाठी आपण लागणारं साहित्य बघूया. मी चिकन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. सूपसाठी घेतलेला आहे मी तो. आधी सूप बनवायचं आहे आपल्याला. तर हळद, थोडंसं मीठ, त्याच्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेले. हे आपल्याला चिकनच्या भाजीसाठी याचा मसाला आपल्याला तयार करायचं आहे. हे सगळं भाजून कांदा, खोबरं आणि लसूण भाजून आपल्याला तो मसाला तयार करायचा आहे. तर आधी आपण काय करायचं आहे, कुकर हे गॅस ऑन करून त्याच्यावरती कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये तेल टाकणार आहे मी. ते कुकर आधी गरम होऊ देऊ आपण. गरम झाला की आपण तेल, मी आता गॅस ऑन करून कुकरवरून त्याच्यात तेल घातलेलं आहे. तर तुम्ही पण गॅस ऑन करून तेल घाला. तर आपलं तेल गरम झालं की नाही हे आपण चेक करून घ्यायचं. थोडंसं जिरं घालायचं. जिरं जर फुललं तर समजायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता मी याच्यात थोडंसं टाकून बघते. तर तुम्ही बघू शकता थोडंसं झालेलं आहे गरम. म्हणजे अजून थोडंसं गरम होऊ द्यायचं, म्हणजे आपलं जिरं टाकलं की अगदी छान फुलतं. असं तर झालेलं आहे छान गरम. मी थोडं जिरं टाकते. त्याच्यानंतर आपण ॲड करायचा आहे कांदा. आता आपण हा कांदा ॲड करून घेतलेला आहे. तर तो आपण काय करायचं आहे ना, लाल म्हणजे असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ब्राऊन कलर आला की मग, आणि तुम्ही बघू शकता आपण त्या एकीकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे सूपसाठी. म्हणजे आपला कलर, आपला कांदा परतून झाला की लगेच आपण त्याच्यामध्ये चिकन, म्हणजे हळद, चिकन वगैरे घालून लगेच ते गरम पाणी आपण त्याच्यात ॲड करू शकतो. म्हणजे आपला वेळ पण जात नाही आणि पटकन असं सूप आपलं रेडी होऊन जातं. आणि गरम पाण्याने कशी टेस्ट छान येते. आपलं गार पाणी टाकण्यापेक्षा आपण कधी पण सूप बनवताना गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता मी याच्यात माझा कांदा परतून झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे छान आपला कांद्याचा. तर त्याच्यानंतर मी याच्यात हळद ॲड केलेली आहे. आता हे छान मिक्स करून घेतलं की त्याच्यानंतर आपण याच्यात चिकन टाकायचं आहे. चिकन मी टाकून दिलेलं आहे. आता याच्यात आपण ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ घालून थोडंसं मस्त छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, कुकरचं झाकण जे असतं ना, ते त्याच्यावरती ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता मी छान परतून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं आपण वाफ भरून घ्यायची आहे. वाफ भरून झालेली बघू शकता तुम्ही. तर वाफ भरून घेतली की कसं छान असं म्हणजे छान परतून होतं चिकन पण, आणि टेस्ट पण छान येते. त्याचं अर्क खाली उतरतं, ते पाणी सोडतं आणि त्याच्यानंतर आपण जे गरम केलेलं पाणी होतं आधीच ठेवलेलं, ते आपण आता याच्यात ॲड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता किती पाणी ॲड करायचं, किती नाही ते तुम्ही तुमच्या याच्याने करू शकता. तुम्हाला किती भाजी हवी, किती नाही, ते तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता. तर आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावण्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता तुमचं चिकन शिजायला किती शिट्ट्या लागतात ते तुमच्यानुसार तुम्ही करू शकतात. आता मी इकडच्या गॅसवर ठेवल्या शिट्ट्या करायला. आता इकडचा गॅस आपण ऑन करायचा आहे आणि त्याच्यावरती तवा ठेवून आपण जो पेस्ट बनवायची आपल्याला, जी मसाल्याची, ती खोबरं, कांदा, लसणाची, तर आपण ती आता बनवून घेऊया. तिकडे शिट्ट्या होत आहे कुकरच्या. आता तुम्ही बघू शकता की मी कांदा, खोबरं, लसूण तिन्हीही भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित छान असं ब्राऊन ब्राऊन होईस्तोवर. आधी कांदा भाजला आहे, मग खोबरं आणि मग लसूण टाकून, आणि ते पण आपलं ब्राऊन कलरमध्ये आपलं छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे. तर आता हे भाजून झाल्यानंतर आपण हे एका डिशमध्ये काढून ठेवायचं थंड करत. थंड झालं की मग आपण तो मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मी आता बघू शकता मी डिशमध्ये काढून ठेवलं आहे. तर ते थंड होऊ देऊ आपण. तर इकडं आपल्या गॅसच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 2. मी गॅस बंद केलेला आहे आता. आता आपण कुकर बाजूला उतरून ठेवूया आणि मसाला जो आहे आपला तो थंड झालेला आहे. तर तो आपण वाटायला, आता आपण वाटण तयार करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी कांदा, लसूण, खोबरं सगळं वाटायला घेऊन घेतलेलं आहे. आपण त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे आपल्याला पेस्ट हवी आहे ना, तर पेस्ट बनून जाते. तर बघू शकता मी वाटीत ती पेस्ट काढून ठेवलेली आहे आणि मसाले घेतलेले आहेत मी सगळे. कांदा, लसूण, मिरची मसाला घेतलेला आहे मी 2 टेबलस्पून. अर्धा ते 1 टेबलस्पून लाल तिखट, परत चिकन मसाला, मीठ आणि हळद घेतलेली आहे. तर आता हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. ते थोडंसं पाणी आपण जेव्हा मसाला भाजू त्यावेळेस आपण ते थोडंसं ॲड करून आपण परत मसाला भाजायला आपल्याला ते कामात येतं. तर आपण आता गॅस ऑन करायचा आहे. आता मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी आता 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. तर आता आपली कढई गरम झालेली आहे की नाही, आपण तेल गरम झालं की नाही बघून घ्यायचं आणि आपण आता त्याच्यात
पेस्ट आपण जी बनवली होती कांदा, लसूण आणि खोबऱ्याची भाजून, ती आपण त्याच्यात आता ॲड करायची. ही पेस्ट अगदी छान पद्धतीने अशी मीडियम गॅसवर भाजायची. तर आपण त्याच्यात आता मसाले ॲड करणार आहे. थोडा वेळ 2 मिनटं आपण अशीच तेलात ती परतून घ्यायची, म्हणजे ती छान भाजली जाते. मग त्याच्यात आपण आपले मसाले ॲड करायचे आहेत. आता आपण हे मसाले मी घेतलेले आहेत. आपलं कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद. आता मी त्याच्यात टाकून हे छान मिक्स करून घेते आणि ते मीडियम गॅसवर आपण परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी ते अगदी छान असं परतून घेतलेलं आहे. तर कलर पण सुंदर आलेला आहे त्याचा. तर आपण काय करायचं, हा परतून झाला ना की याच्यात थोडंसं जे आपण पाणी मिक्सरच्या भांड्यातच काढून ठेवलं होतं ते थोडंसं ॲड करायचं आणि परत हा मसाला त्याच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि जेव्हा आपल्या मसाल्याचं तेल छान सुटलं ना, तेव्हा समजायचं की आपला मसाला खूप छान परतून झालेला आहे. म्हणजे जेवढा मसाला आपण छान परतला की त्याच्यानंतर आपलं भाजीची टेस्ट पण सुंदर येते. मसाला आपल्याला कच्चा लागत नाही आणि टेस्टला पण सुंदर अशी ती भाजीची आपल्याला चव लागते. त्यामुळे मसाला भाजायला थोडेसे 2-4 मिनटं आपले जातात एक्स्ट्रा, पण आपण तो व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. पाणी टाकून 1-2 वेळेस परत आणि बघू शकता आता तुम्ही आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात ॲड करणार आहे चिकन. आता मी चिकन सूपमधून बाजूला काढून घेतलेलं होतं, कारण की आपण मसाल्यामध्ये ते चिकन थोडंसं 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी 2 मिनटं चिकन परतून घेतलेलं आहे. त्याला छान असं तेल सुटलेलं आहे साईडने. तर आपण याच्यात आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी म्हणजे आपण जे सूप तयार केलेलं ते आपण ॲड करायचं आहे. आता तुम्हाला भाजी किती हवी तुमच्यानुसार तुम्ही ते कमी जास्त ॲड करू शकता. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही सूप ऑलरेडी तुम्ही जास्त बनवलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्यानुसार पाणी कमी जास्त ॲड करायचं आहे. आता मिठाचं आपण ऑलरेडी सूपमध्ये टाकलेलं राहतं, त्याच्यामुळे चवीनुसार आपण नंतर मीठ ॲड करायचं आहे. आता मला थोडंसं हे आलं लागत होतं म्हणून मी ह्याच्यात थोडं मीठ मी ॲड केलेले. तुम्ही पण टेस्ट करून आणि थोडंसं मीठ कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. आता बघू शकता तुम्ही की भाजीला अगदी सुरेख कलर आलेला आहे, सुंदर दिसते. आता ही भाजी थोडंसं 5-1 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपली भाजी खूप सुंदर दिसते आणि बनते पण. आता शेवटी आपण काय करायचं आहे, कोथिंबीर घालायची. तर कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातल्यावर आपली भाजी आता रेडी झालेली आहे. बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्ट खूप सुंदर लागते भाजीची. ओके, तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. मी एका बाउलमध्ये ती काढून घेतलेली आहे आणि मी ती एका ताटात सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे सलाड सगळं मी कापून ठेवलेलं आहे आणि बाजरीची भाकरी मी त्याच्यासोबत बनवलेली आहे. तुमच्याकडे ज्वारीची खात असाल तर तुम्ही ज्वारीची बनवा. खूप छान लागते आणि नक्की ट्राय करून बघा ही भाजी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.